नवनीत ढेबे आपल्या संघासाठी कसा कमबॅक करतात ते पाहायला मिळणं गरजेचं या ठिकाणी। सुंदर असा फटका नवनीत ढेबेच्या बॅटमधून पाहायला मिळाला, उल्टा फुल अपने टीम को बाहर निकाल के लेके जाते हैं। इतने सालों में 7 नंबर की जर्सी पहने हुए महेंद्र सिंह धोनी ने वो काम किया और अभी भी मैदान के बीच में खेलता हुआ 7 नंबर जर्सी नवनीत। सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी। एका धावावरती मात्र समाधान मानावं लागतंय। संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 19, 11 धावांची गरज, 6 चेंडूचा खेळ शिल्लक। काय खा नवनीत वरती विश्वास होता, नवनीत वरती दबाव होता। आपण म्हणत होतो नवनीत का यातून टीम संघाला बाहेर काढेल, परंतु मुख्याच्या क्षणी तो रिव्हर्सचा फटका चौकार आला आणि 11 धावा उरले आहेत। जर तो चौकार नसता आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये आपल्याला 15 धावांची गरज असणं लागणार असती। यालाच म्हणतात अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळी करणं। तेव्हा जाऊन तुमची नावांचा उल्लेख जेव्हा मोठ्या खेळाडूंमध्ये केला जातो ना, तो अशा प्रकारे। म्हणूनच तुम्ही सुरुवातीपासून म्हणत होता नवनीतचं नाव घेत होता, ते का घेत होता ते दाखवून देतोय। नक्कीच नवनीत स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचं काम या ठिकाणी नवनीत करेल असं वाटतंय, कारण की शेवटच्या चेंडूवरती एक धाव काढून स्ट्राईक आपल्याकडे स्वतःकडे घेतली ती नवनीतने। गोलंदाजीवरती लंकेश येतोय, सामोरा नवनीत आहे। 6 चेंडू 11 धावांचा खेळ आहे। पहिला चेंडू अवांतर येणार आहे आणि बाबा स्वतःच्या खेळाडूंवरती नाराज दिसतोय नवनीत। दाखवतोय अरे मी आहे ना मैदानाच्या आतमध्ये, मी उभा आहे। तुम्ही 2 बाहेर गेलात, शांत बसा। नाही हो ना, हो हा याला म्हणतात स्वतःवरती विश्वास, याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स। आणि तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिंकवतं कोण? तुमच्या आवाजलेला असलेला तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला मैदानावरती म्हणा किंवा जीवनामधील कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला जिंकवतो तो तुमचा आत्मविश्वासच। आत्मविश्वास हाच खरा मैदानातला मित्र असतो। जर तो तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल तर तो तुम्हाला नक्कीच विजयापर्यंत पोहोचू शकतो आणि आत्मविश्वास हाच खरा मैदानावरचा शत्रू असतो। जर तुमचा आत्मविश्वासाचे गच्चीकरण झालं असेल तर तो नक्कीच तुम्हाला पराभवाच्या छायेत नेऊन मात्र सोडतो। नक्कीच गणेश दादा, जर नवनीतकडे पाहिलात ना, पाहणी करतोय अगदी चोरट्या नजरेने, क्षेत्ररक्षक कुठे कुठे आहेत पाहत होता। हा चेंडू थोडासा वेगवान हँडल केला। इथे मात्र नवोदित स्टार, उदयाला येणारा स्टार, याचं नाव गोलंदाज योगेश ठेवे। फलंदाजीने मगाशी प्रभावित केलं, गोलंदाजीने चांगली सुरुवात केली आहे। 5 मध्ये 11 ना, 5 चेंडू 10 धावांची गरज आहे। नवनीत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे। काय होईल सांगता येत नाहीये, कोण जिंकेल कोण हारेल, मात्र क्रिकेट मात्र जिंकतंय मैदानाच्या आतमध्ये। पहा ना, मगासपर्यंत बघा ना, बसलेला प्रेक्षक वर्ग उठून उभा राहिलाय। नक्कीच मी मगाशीच म्हटलं होतं की मी जे सकाळच्या सत्रामध्ये जी नावं घेतली होती स्टार खेळाडूंची, नक्कीच त्यांच्या पंक्तीत बसण्यासाठी हा खेळाडू या ठिकाणी सज्ज आहे। काय सुंदर गोलंदाजी करतो मैदानादरम्यान, एक सुंदर असं फलंदाजी देखील, फटकेबाजी देखील केली होती। तोच खेळाडू पुन्हा येतोय गोलंदाजी मार्कवर। हा काय गेम ऑफ क्रिकेट पाहायला मिळते। आता मध्ये चांगला फटका, परंतु थोडासाच मिसफील्ड। एक धाव निश्चित लिहिली गेली आहे, इथे मात्र स्ट्राईक होतं का पाहावं लागेल। नाही फिश एक बार फिर सिंगल के साथ नॉस्टनचा गजर, एकदा जोरदार गोलंदाजीसाठी। 3 चेंडू 9 धावांची गरज। गोलंदाजीवरती नवोदित उभा होता सितारा पाहायला मिळतोय। थोडासा ब्लॉक मध्ये खेळला गेलेला टाकलेला चेंडू ब्लॉक केलाय। फलंदाजांच्या पायाकडे मारा करतोय, पायाला पकडून मारा करतोय। योगेश ना, बॉलर योगेश ना, नक्कीच तुम्हाला अशा वेळी तुमच्या बॉडीची पर्वा करायची नाहीये, बॉलवरती चेंडूवरती स्वतःला झोकून द्यायचं, कारण की सामना तितक्याच रोमहर्षक परिस्थितीत येऊन थांबलेला आहे। गणेश दादा मला सांगा, जर सुरुवात अशी झाली असेल तर आघात असा झाला असेल स्पर्धेचा, तर या स्पर्धेचा अंजाम काय होईल? काय आज संपूर्ण इथला प्रेक्षक बघा ना, कोणी बाजूचा प्रेक्षक उभा राहिलाय आपल्या जागेवरती। 2 चेंडू 8 धावांची गरज। नवनीतवरती दबाव आहे, लेकिन दबाव मध्ये जो प्रभाव सोडतो तोच खरा हिरो ठरतो। नक्कीच आज सरावाचं या ठिकाणी चीज करतोय, हे सर्व सरावाशिवाय शक्य नसतं। सर्वस्व असं अजूनही स्पर्धा बाकी आहे मित्रांनो। जल्लोष ठीक आहे, सुरुवात चांगली झाली आहे, परंतु जखमी शेर कधी कधी खूप मोठ्या दुप्पट वेगाने